नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आणि त्याला निमित्त ठरलं ते रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी केलेलं एक स्टेटमेंट की दोन राष्ट्रवादी एकत्र यावेत ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि त्या निमित्तानं जर आपण पाहिलं तर या दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. याला काही तास उलटत आहेत तोवरच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट, त्यांची एक प्रतिक्रिया आली की भविष्यामध्ये दोन शिवसेना देखील एकत्र येऊ शकतात. त्यामुळे दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, दोन शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. नेमकं राज्याच्या राजकारणात घडतंय काय आणि दोन शिवसेना एकत्र येऊ शकतात का, यावर आता आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, दोन राष्ट्रवादी एकत्र येतील ही चर्चा सुरू झाली होती आणि तेवढ्यात संजय शिरसाटांचं स्टेटमेंट येऊन धडकलं की दोन शिवसेनाही एकत्र येऊ शकतात. निश्चितपणे आपण बघतो की काल जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अर्थात शरद पवार गटाचे प्रमुख आहेत शरद पवार यांचा काल 85वा वाढदिवस होता आणि त्यानिमित्तानं 6 जनपद हे शरद पवार यांचं दिल्लीतील जे निवासस्थान आहे त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार ते कुटुंबियासमेत त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यांच्या सोबत पाहिलं तर आपण छगन भुजबळ होते, त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल होते, सुनील तटकरे होते. या सर्वांनी दिल्लीमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि त्यानंतर कुठेतरी एक चर्चा सुरू झाली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का. आणि त्याच्यावरती दुसरी एक महत्वाची बातमी म्हणजे आज जे रोहित पवार यांच्या आई आहेत सुनंदा पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं की कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन्ही जर दादा असतील किंवा पवार असतील हे दोन्ही शरद पवार असतील दोघ जण एकत्र आले त्यामुळे पक्षच मजबूत होईल असं वक्तव्य जे आहे सुनंदा पवार यांनी केलं होतं. आणि त्यामुळे सध्या आज दिवसभर राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का याची चर्चा सुरू झाली. आणि त्याला अवघे काही तास उलटतात तोच जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेचे प्रवक्ते आहेत संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तर काय हरकत आहे असं त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. परंतु पुढाकार कोण घेणार असंही ते पुढे म्हणाले. आणि आम्हाला माणसं तोडण्याची नाही तर जोडण्याची सवय आहे असं वक्तव्य सुद्धा संजय शिरसाट यांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे एकंदरीत चर्चा सुरू झाली की ज्या पद्धतीनं आता राज्याच्या राजकारणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येणार का अशी चर्चा सुरू झाली तर दुसऱ्या बाजूला आता दोन्ही शिवसेना एकत्रित येणार का अशी चर्चा सुरू झालेली असताना ते ठाकरे गटाचे जे नेते आहेत सचिन अहिर यांनी एक मोठं वक्तव्य केलं की ज्या पद्धतीनं पक्ष पळवला गेला, पक्षाचं चिन्ह पळवलं गेलं आणि त्यामुळे अशा लोकांना परत घेणं योग्य आहे का असं वक्तव्य सुद्धा सचिन अहिर यांनी केलेलं होतं. त्यामुळे कुठेतरी आता ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीच्या बाबतीत चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या पद्धतीनं आता शिवसेना एकत्रित येणार का अशी सुद्धा चर्चा सुरू आहे. परंतु सचिन अहिर यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यामुळे कुठेतरी एक शिवसेनेमध्ये एकत्रित येण्यावरून कुठेतरी मिठाचा खडा आहे असं स्पष्ट दिसतंय. एकंदरीत राजरत्न जर आपण पाहिलं तर दोन शिवसेना एकत्र आल्या तर त्याचा निश्चितच फायदा जो आहे तो मुंबई महानगरपालिका निवडणुकीला होऊ शकतो. कारण की मुंबई महानगरपालिका म्हटलं की अर्थात शिवसेना डोळ्यासमोर येते. हेमचंद गुप्तांपासून किशोरी पेडणेकर, विश्वनाथ महाडेकर आदी जे महापौर पाहिलेले आहेत ते सगळे शिवसेनेचे आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या 25-27 वर्षांपासून साधारणतः शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे. ही सत्ता अबाधित ठेवण्यासाठी दोन शिवसेना एकत्र आल्या तर त्याचा फायदा होऊ शकतो. आणि त्या अनुषंगाने या चर्चा सुरू झाल्यात का, तुला काय वाटतंय? निश्चितपणे आता या चर्चा मुख्यतः सुरू झाल्या त्या काल जी भेट झाली शरद पवारांची आणि अजित पवारांची जी भेट झाली त्या भेटीवरून ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि त्यामध्ये अधिकची भर घातली ती आज सुनंदा पवार ज्या की रोहित पवार यांच्या आई आहेत त्यांनी अधिकची भर घातली. आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू झाल्या त्यामुळे राज्यात पाहिलं तर दोन्ही शिवसेना सुद्धा फुटलेली आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेना एकत्रित येतील अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. परंतु जर आपण पाहिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अर्थात शरद पवार गटाने जर पाहिलं तर जवळपास 8 जागा लोकसभेच्या जिंकलेल्या होत्या आणि अजित पवारांनी 1 जागा जिंकली. त्यामुळे त्यांची जर गोवाबेरीज केली लोकसभेची जागेंची तर 9 होते, बरोबर. आणि जर विधानसभेची जर गोवाबेरीज केली तर 41 जागा अजित पवार गटाने जिंकलेल्या आहेत तर 10 जागा ह्या शरद पवारांच्या गटाने जिंकल्या आहेत. त्यामुळे त्यांची जर बेरीज केली तर 51 जागा होतात. त्याच पद्धतीने शिवसेनेच्या बाबतीत जर आपण बघितलं संकेत तर 10 जागा अधिक ज्या अर्थात शिंदेनी जागा जिंकल्या आहेत 7 अशा 17 जागा लोकसभेमध्ये एकसंध शिवसेनेकडे असू शकतात. तर दुसऱ्या बाजूला 57 + 20 जागा अशा जवळपास
77 जागा ह्या एकसंध शिवसेनेकडे असू शकतात. त्यामुळे एकत्रितपणे जर ह्या दोन्ही शिवसेना आल्या तर निश्चितपणे त्यांची ताकद वाढू शकते आणि ही ताकद त्यांना मुंबई महापालिकेमध्ये आणि अर्थात जे राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामध्ये मोठी ताकद निर्माण करून देऊ शकते. परंतु जर आपण पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत बघितलं तर शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मूळचा होता तो त्या पक्षावरती दावा कुणी केला तर पवार घराण्यातीलच एका व्यक्तीने दावा केला, तो म्हणजे अजित पवारांनी. तसं जे आहे ते शिवसेनेमध्ये झालेलं नाही. कारण शिवसेनेमध्ये काय झालेलं आहे, ठाकरेंची जी शिवसेना होती ती शिंदेंनी जी शिवसेनेवरती दावा केला आणि ती शिंदेंना ती शिवसेना मिळालेली आहे. आता त्या शिवसेनेचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे ही बाब कुठेतरी जे मूळचे शिवसैनिक आहेत जे की ठाकरेंच्या सोबत आहेत त्यांना ती बाब रुचलेली नाही. त्यामुळे या बाबतीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्रित येणार का या बाबतीत मोठं प्रश्नचिन्ह आहे. आणि दुसरं एक संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलं होतं की जर ठाकरेंचा स्वभाव आहे, ते म्हणाले ज्या पद्धतीनं झाशीच्या राणीने सांगितलं होतं की मैं मेरी झाशी नहीं दूंगी, असं जे झाशीच्या राणींचं वक्तव्य होतं इंग्रजांच्या विरोधात त्यांनी केलेलं, अगदी त्याच पद्धतीनं ठाकरे सुद्धा वागतात की माझं जे पद आहे ते मी नाही देणार, अशी जी ठाकरेंची भूमिका आहे. त्यामुळे कुठेतरी ठाकरेंचं नुकसान होतंय. जर शरद पवार आणि शरद पवारांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष जर एकत्रित आला तर त्याचा अर्थात पवार कुटुंबियांना फायदा होणार आहे, म्हणजे पवारांच्या पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फायदा होणार आहे. यामध्ये मोठं नुकसान जर कोणाचं होत असेल तर ते काँग्रेस आणि ठाकरे गटाचं, उभाठाचं नुकसान होणार आहे, असं सुद्धा वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं होतं. त्यामुळं आता आगामी काळामध्ये शेवटी आपण पाहतोय की राजकारणात काहीही होऊ शकतं, कोणीच काही सांगू शकत नाही. कारण 2019च्या नंतरचं जर आपण राजकारण बघितलं, राजकारणात अनेक भूकंप झालेले आहेत आणि महाराष्ट्राला राजकीय भूकंपाची सवय झालेली आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चितच त्यामुळे संजय शिरसाट यांनी केलेलं हे विधान जे आहे त्या विधानामुळं दोन शिवसेना एकत्र येतील याची चर्चा सुरू झालेली आहे. भविष्यात नेमकं राज्याच्या राजकारणात काय घडतं हे पाहावं लागणार आहे. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.